शेतकऱ्यासाठी प्रश्न तडीस लावण्यासाठी आणि प्रत्येक वेळेला ते मग अंध अपंग असो गोरगरिबांचे प्रश्न असो एक वेळ कुठली गोष्ट हातात घेतली की ते शेवटपर्यंत न्यायची मग त्या कुठल्याही परिणामाची चिंता न करता असं एक महाराष्ट्रात व्यक्तिमत्व तयार झालं. आज तिकीट नंतर शेतकऱ्याचे प्रश्न लावून धरणारे आणि अन्नत्याग आंदोलनाला श्री संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोचरी इथे अन्नत्याग आंदोलनाला करता बसलेले बच्चूभाऊ कडू आज त्यांचा तिसरा दिवस आहे. बोलण्याची त्यांची शक्ती त्यांच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाही, पण तरी ते मीडियावर बोलायचे प्रयत्न करतात. एक आम्ही त्यांना विनवणी केली की नाही भाऊ, लोकांपर्यंत आपल्या ही आरोग्याची स्थिती पोचली पाहिजे. अन्नत्याग आंदोलन हे साधन आहे, त्याचे परिणाम नक्कीच शरीरावर होतात. अशाच शेतकऱ्याच्या मसीहाकडे, रुग्णसेवकाकडे, अंध अपंग यांच्या मसीहाकडे आपण वळू. नमस्कार भाऊ. गेल्या 3 दिवसापासून आपण हे अन्नत्याग आंदोलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरी येथे करता आणि गेल्या 2 दिवसापासून मी सुद्धा इथे आहो. पण जे टिकरी बॉर्डरवर राकेश टिके त्यांनी आंदोलन केलं होतं, हरियाणा आणि पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी त्यांना जो सपोर्ट दिला होता त्या प्रमाणात आपल्या येथील शेतकरी जो आहे मागण्या मागताना तुम्ही सर्वांसाठी मागता, सर्व काही मिळताना त्यांना मिळेल, तुम्हाला त्यामधून काही फायदा नाही. आता काही लोक म्हणतात की राजकीय दृष्ट्या तुम्ही हे आंदोलन करता, पण त्याचं स्पष्टीकरण आपण दिलं की नागरवाड्याला तुम्ही आमदार आल्यावर सुद्धा तिथं 11 दिवसाचं उपोषण केलेलं होतं. या विदर्भातला किंवा महाराष्ट्रातला शेतकरी त्यांच्यासाठी आपण मागण्या मागता हे थोडस पक्षपाताची भूमिका करत नाहीत का? खर तर पंजाब हरियाणामध्ये हा एक फरक आहे आणि आपल्यामध्ये तो वेगळा फरक आहे. कसं आहे का राजकीय लोकांनी व्यवस्थित शेतकरी मजूर कष्टकरी असेल कामगार असेल जो प्रचंड मेहनतीनं ज्याच्या घरात पैसे येतात त्याला ओबीसी मराठा म्हणून विभागला गेला, व्यवस्थित खेळी खेळल्या गेली, दुसरं धर्माच्या नावानं विभागलं गेलं आणि उरलेला शेतकरी मग मी राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा झाला, काँग्रेसचा शेतकरी वेगळा झाला, प्रहारचा वेगळा झाला, भाजपचा वेगळा आला आणि मग ज्या ज्या शेतकऱ्याची सत्ता होती पक्षातल्या तो त्या पक्षाच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे. आमदार तर बोलतच नाही, खासदारही बोलत नाही. आणि आता त्याच्यातली गंभीर सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे तो म्हणजे आमदार खासदार बोलत नव्हते याचं दुःख होतच, पण आता शेतकरी मत मारणारा तो पण बोलत नाही हे त्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे. आता असं म्हणतं आता सध्या भाजपची सत्ता आहे तर भाजपचा शेतकरी असं म्हणतं का होतंय 3,000 सोयाबीनले भाव घेतला पुरते ना ते. ही जी मानसिकता आली आहे ही आमच्यासाठी घातक आहे. मागणी हा अतिशय दूरचा विषय आहे, पण शेतकरी म्हणून काही अस्तित्व राहील का नाही राहील, मजूर म्हणून त्याचं अस्तित्व, कष्टकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचा एक व्यवस्थित प्रकार आहे. कारण तुम्ही धर्मजातीच्या लढाईमध्ये फक्त भाषणानं मतं जिंकू शकता, पण कष्टकऱ्यांच्या लढाईमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष द्यावं लागेल, त्याच्यासोबत न्याय करावं लागेल. साधी गोष्ट आहे का काल राम ठाकरे वासनीचं आत्महत्या केली, 34-35 वर्षाच्या तरुणानं राम नावाच्या ठाकरेनं आत्महत्या केली. राम मंदिराचं पुण्य जे भाजपनं मिळवलं ते राम ठाकरेच्या आत्महत्येमुळे गमावलंय. म्हणजे राम ठाकरेची आत्महत्या राम मंदिर बांधून सुद्धा थांबवू शकले नाही. एक राम मेला व्यवस्थेमुळे मेला. आणि या विदर्भात आत्ता नाही म्हटलं तरी विदर्भातले सगळ्यात जास्त आत्महत्या 400 ते 500च्या ह्या 6 महिन्यातल्या आत्महत्या, पाय घासून घासून मरत आणि आवाज उठवला त्याच्या आत्महत्याकडे आता तहसीलदारही पाहत नाही, गावचा सरपंचही जाऊन पाहत नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे, म्हणजे किड्या माकोड्यासारखे मरतय तशी आमची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हे आंदोलन अन्नत्याग आंदोलन हे निवड सरकारला मागणी करण्यापुरतं मर्यादित नाही तर आमच्या शेतकरी मजुराचं अस्तित्व टिकवण्यासाठी पण आहे. आम्ही आहो आणि आम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही जिवंत आहोत. या 3 उद्देशासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात मी शेतकरी म्हणून, मी मजूर म्हणून जगता आलं पाहिजे आणि आम्ही ते जगलो पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल, एवढा वेळ नाहीये.
बरं, ह्या सरकारचं एक धोरण आहे, जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी घोषणा केल्यानंतर ती दिली, पण आज यामधले काही आमदार असे तकलादू उत्तर द्यायला लागले की 5 वर्ष बाकी आहेत, 5 वर्षात आम्ही देऊ शकतो. आणि फडणवीस यांनी अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत, पण त्यावरून ते निघून जातात. ही राजकारणातली जी नीतिमत्ता खालावली. त्याचं कारण आपणच आहे, मतदारच कारण आहे. कारण तो जात पात धर्मात गुंतलेला असल्यामुळे तो आपला आमदार आहे बाबा, आपण कशाला बोलायचं. आणि या भूमिकेमुळे आता तुम्ही 5 वर्षात कधी करणार, म्हणजे तुमच्या सोयीच्या वेळेस करणार, पुढच्या निवडणुकीच्या अगोदर करणार, म्हणजे ते शेतकऱ्यासाठी करणार आहे का? शेतकरी आज अडचणीत आहे, आज कर्जमाफी दिली तर ते शेतकऱ्यासाठी होईल, पण इथून 2-3 वर्षांनी दिलेली कर्जमाफी ते पक्षासाठी होईल, राजकारणासाठी. जशी लाडकी बहीण आणली, हाईट तर अशी आहे का तुम्ही सांगा, आता तुरीचे भाव 7,300 होते, ते 6,300 झाले. MSP तर खड्ड्यात गेली, म्हणजे हमी भाव खड्ड्यात गेले. आणि भर निवडणुकीत सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, निवडणूक चालू असताना बरं, तरी शेतकऱ्याचा आक्रोश नव्हता. भाव एकाइकडे भाव पडत होते, आम्ही मतदान मात्र सरकारले मारत होते. ही दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे मतभेटासाठी लाडकी बहीण आणली, पण शेतकऱ्याचे मत भेटणार नाही, भाव कमी झाले तर, याचं भय सरकारला राहिलं नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये जे जात धर्म घातलेला आहे, त्याच्यानं त्यांना पक्का विश्वास आहे का ये झगड नाही सकते. महाराष्ट्रात तुम्ही एकमेव नेते असे आहात का इलेक्शन चा विचार न करता पडल्यावर सुद्धा तुम्ही चालूच आहात. असं तुम्हाला दुःख वाटत नाही का की तुमच्यासारखे अनेक या महाराष्ट्रात तयार होऊन या सरकारला जेरीस आणण्याकरता असे उपोषण आंदोलन करायला पाहिजेत, पण जसे मनोहर जरांगेचं आंदोलन होतं ते सुद्धा त्यांनी दाबून टाकलं. आज अण्णा हजारे झोपलेले आहेत. तुम्हाला कुठं पस्तावा येत नाही का की हे मी एकटा कुठपर्यंत करू? पश्चाताप आहे, पण आता आखरी कसं आहे का एकंदरीत ही लढाई लढताना ही कठीण लढाई आहे. मी आधी जाती धर्माची लढाई ही जर लढाई मी गेल्या 20 वर्षात जाती धर्माची लढलो असतो तर माझे 10-15 आमदार राहिले. पण जातीला चिटकून राहिलो असतं तर त्याचा फायदा झाला असता. पण आम्ही हक्काची लढाई लढली, अपंगाची लढाई लढली, त्याची 182 शासन निर्णय काढले, अनाथाची लढाई लढली, ज्याला माय बाप वडील कोणीच नाही, त्याला 1% आरक्षण आपण मिळून दिलं. आम्ही म्हणाले एकटे आमदार होतो, पण त्याचा प्रभाव आम्ही खूप ताकदीनं मांडला तिथे. नाही, तो प्रभाव मी औरंगाबादला जेव्हा तुमचं आंदोलन छेडलं होतं त्यावेळेस पालाने तिथले लोक सुद्धा हे म्हणत होते की असा नेता लढवय्य आपल्या महाराष्ट्रात होणे नाही. तुमच्या गुवाहाटीचे जे लोक चर्चा करतात, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत बोलतो तेव्हा ते गुवाहाटीचा प्रश्न काढतात. आम्ही त्यांना, तुम्ही त्याचं प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे की गुवाहाटी मधून मी काय काय साध्य केलेलं आहे. त्याचा तुम्हाला पस्तावा वाटतो का? नाही, ते माझं असं म्हणणं आहे का हे राजकीय लोक आहे, यांना काय बाप मिळाल्याचं दुःख नाही, नेता जिवंत असला पाहिजे, अशी लोक हे मुद्दामून ते गुवाहाटी धरून एकच. ते म्हणतं ना, एखादं घराचा कोपरा चुकला तर आपण काही घर पाडत नाही, एखाद्या भावानं एक चूक केली तर त्या भावाला आपण काही मारून टाकत नाही, आणि चूक धरून त्याला बर्बाद करण्याचा जो विचार आहे, ही लोक नालायक आहे. यांना गुवाहाटी करून शेतकऱ्याच्या महत्वाच्या मोठ्या आंदोलनाला ब्रेक बसेल ही पैसे देऊन कॉमेंट्स करणारी लोक आहेत. यांना आई बहीण काही कोणी वडील कोणी नाही आहे, नेता आणि पैशाशिवाय यांच्या डोक्यात काही नाही आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो तर आम्ही काही मंत्रीपद थोडं घेतलंय, आम्ही दिव्यांग मंत्रालय गेलो, जगातलं पहिलं मंत्रालय आमच्या जाण्यामुळे झालं असेल तर ही बदनामी आम्ही सहन करू ना. आम्ही पत्रकाराची भूमिका राहते की सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, पण आम्हालाही काही कमेंट्स असे येतात की तुम्ही बच्चू कडूजी भडके आहे, तुम्ही याचे भडको आहे. म्हणजे हे जी लोकांची मनस्थिती आहे ही तुम्ही बदलवण्याचे प्रयत्न करत आहात. तुम्हाला वाटतंय की या लढ्यात तुम्हाला यश बदलणार नाही, काही टक्के लोक राहणारच आहे. ते तर प्रभू रामचंद्राच्या वेळेस राहिले, छत्रपतीच्या वेळेस होते, तुकडोजी महाराजालाही आपण पाहतोय वाईट म्हणणारे लोक होते. त्याच्यानं त्यांचा विचार करायचा काही फार गरज नाही आहे. आपण आपलं कर्तव्य करत राहू, आणि त्यांच्या एका म्हणण्यामुळे आम्ही काही थांबणारे नाही. आम्ही एवढे अल्पबुद्धीचे लोक थोडे आहे. अगदी सावित्रीच्या अंगावर शेण मारलंच ना, आणि त्या शेणाचं आज सोनं झालंय. त्याच्यानं त्या शेण मारणाऱ्यांना
आज भोगावं लागतं. म्हणजे ते तर निघून गेले, पण त्यांच्या जातीतल्या लोकांना अजूनही भोगावंच लागतंय. तर तो परिणाम हे राहतच. आणि सगळे आपल्या सोबत राहावं अशी मानसिकता का ठेवावी? या अन्नत्याग आंदोलनाचा पुढे काय? आम्ही आता पाहतोय का शांततेच्या मार्गाने भाजपची एक खेळी राहिली आहे का ते सहजासहजी जो आंदोलक करतं त्याला कोणी आमच्या सत्तेच्या विरोधात कोणी बोललंच नाही पाहिजे. ही मानसिकता भाजपची आहे. एक वन मॅन आर्मी म्हणजे आम्ही म्हणजे सर्व. आम्ही म्हणजे भारत, आम्ही म्हणजे महापुरुष, आम्ही म्हणजे प्रभू रामचंद्र. असं एकंदरीत भाजपचं कार्यकर्त्याचंही मत तसं झालेलं, नेत्याचंही तसंच मत आहे. तुमच्यावर 300 केसेस आहेत, तुम्हाला कधी भय वाटत नाही का की हे बीजेपी वाले तुम्हाला डांबूनच टाकतील म्हणून जेलमध्ये? तुमचा हा आवाजच, एकटाच आवाज महाराष्ट्रात गाजून आला, तो आवाजच ते कोणत्या ना कोणत्या याच्यात अटकून बिलकुल म्हणजे तुम्हाला जेलमध्येच टाकतील. कसं आहे, भगतसिंगाच्या फाशीमुळं स्वातंत्र्याचा लढा अधिक मजबूत झाला. पण ते फाशीवर गेला. भगतसिंगांना म्हटलं का हमारी फांसी मेरे देश को स्वातंत्र्य तक लेके जाएंगे, आजादी तक लेके जाएंगे. त्यांच्या मरण्यामुळं, त्यांच्या फाशीमुळं, त्यांच्या बलिदानामुळं देशाचं चित्र बदललं आणि ते आंदोलन उग्र झालं. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता जर असं झालंय, उद्या जर अंदरही टाकलं तर भाग्य समजू आम्ही. आम्ही कारण नसताना आमच्यावर आघात करणे तर त्या लढाईतला एक भाग समजू ना ते. त्याचं काही वाईट वाटायचं काही कारण नाहीये. आता माझ्यावर गुन्हे एक सजा मला निर्दोष केलं तर लगेच सीएम ऑफिस मधून फोन घेणं गेलंय आणि कसं काय निर्दोष सोडलं, इथपर्यंत तयारी आहे. त्याच्यानं काही भय नाही आम्हाला त्याच्यात. हे होते लढवय्या बच्चू कडू. कुठल्याच परिणामाची ते चिंताच करत नाहीत. अशा ह्या योद्ध्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की अरे, एकच लढवय्या फक्त नेता या महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात आवाज उठून राहिला, मग तुम्ही झोपलेले का? शेतकरी म्हणून तुमचं कर्तव्य आहे. ते जेव्हा हे सर्व मागण्या, त्यांच्या मागण्या पूर्ण होतील तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा उपभोग मिळाला जाईल. मग त्या उपभोगामध्ये आपला या आंदोलनात एक छोटासा वाटा असावा, असं तुम्हाला वाटत नाही का? गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे.